नाही तिकडे तर लय पाणी पडलं वाटते हो. आपल्या इकडे तर काहीच नाही आलं. त्याला जर पाणी आलं नाही आपल्या इकडे तर. हो ना राजा, पाणीच नाही उरायला ना. ते तरी बरं झालं, जरासा थंडावा आला, एखादा ठोकाला तेत नाही तर काय करावं आता. येईन म्हणा, आता सांगितलेलं आहे तसं. शांते, अय शांते, ये बाहेर दाखवतो तुले. लय येरू राहिली होती तू पोटाळे. ये फक्त तू आता बाहेर ये फक्त. बाबा बाबा कोण कल्ला करू राहिलो माझ्या नाव ना. हे वय वाटते ते शेजारी. थांब थांब थांब. लय येरू राहिली नाही ते शांतीन गिनते करू राहिली. थांब आली थांब. ये ना काय घरात काय बांगड्या घालून बसली का. बाहेर ये जराशी. तुला लय माझ्याच घर दिसते तुला खरकट पाणी फेकाले. ये फक्त बाहेर ये. जाऊ दे ना, निपट्ट घे ना, कायले भांडणं करता. नाही आता इथे दाखवतोच मी. लय येरू राहिली हे. काही नाही केलं तरी मी शिल्लक सांगू राहिली. थांब थांब. ये म्हणलं आता शेव करतो मी. ये आता. काय म्हणून राहिली तू मला. शांतीन गिनती करू राहिली नाही तू. लय माझली काय. थांब थांब. माझली गिनती करू नको तू. आता सांगू राहिली. लय सैन केलं माहिती आता. माझ्या दरवाजा पुढे खरकट पाणी फेकतं. वास नाही का आम्हाला ते. शोभते का तुला असे धंदे. हा तुला काय वाटू राहिली का भीतो का तुले. आवाज जाणं वय. अशा झिपोट्या धरून वळीन ना म्हणलं. घर घर फिरवीन. शिल्लक येलो नको तू माझ्या सांग. आता सांगू राहिली. हे पाय ये ना तुले का भीतो का मी. एकटीस म्हणलं 4 बायाला आवडत नाही म्हणलं. माझ्या दिसण्यावर नको जाऊ तू. असं तू तुझ्या घरची तेच सांगू राहिली. एका चापटीत खाली पाडीन ना म्हणलं. दुसरी लागू बी देणार नाही म्हणलं. हा मोठी स्वतःला हुशार समजू राहिली का. हा 4 गोष्टी शिकून नाही आली तिकून तर मला शिकू राहिली का तू. मी म्हणलं शांताबाई हो म्हणलं. सगळ्या गावातल्या बाया भेटेत म्हणलं मला. आणि तू आज चालली मोठी कालची आली नाही आणि मला ज्ञान शिकू राहिली. ये ना दरवाजावर काय गोष्टी करू राहिली. खाली येऊन पाय ना. मग समजते कोण कोणावर भारी पडते तर. ये खाली ये. बापा आली का अवकातीवर. थांब थांब थांब. आली. दाखवतो तुला आता. सगळं काढतो तुझ्या. थांब येऊ दे मला खाली येऊ दे फक्त आता. अरे बापरे काय झालं बाई. हे तर पुस्तक घेऊन राहिलं वाटते. मुकाट्यानं बस. कल्ला नको करू. मुकाट्यानं पाय. अरे बापरे माय काना खाली. थांब तू फक्त आता. लय झालं तुझ्या आता. केस धरून आपटलं नाही तर मग काय म्हणलं म्हणा आता. थांब फक्त. हवं जाणं तुझ्यात काय हिंमत आहे. हा एका भुकीत खाली पाडीन म्हणलं. तू माया राग नको पाहू. अच्छे थंडे गेले म्हटलं म्या. जाऊ दे ना व, तुला सांगितलं ना भांडणं नको करू म्हणून. हा ऐकत काऊन नाही तू. आता आपल्याला बायाच्या मदत पडता येत नाही. मंदाबाई सांगा बरं त्याला समजावून सांगा बरं जरासं. अळवा बरं त्याचं. अरे शांताराम भाऊ, तुम्ही तुमच्या घरच्या बाईला घेऊन जा बरं तिकडं. मी त्याच्या घरच्या भावाला बोलावतो. काय राजा भांडणं नका करू ना असे. लोकांना तमाशा दाखवणं. न्या बरं त्याला घरी न्या बरं. शांता मावशील तुम्ही. मी बोलावतो बात त्याला. जाऊ द्या लोकांना काय करायला लागते. लोक तमाशा पाहिले तिथं आले ना. पाहा ना कसे तमाशा पाहू राहिले. पाहा ना कशी किती असते तर. त्याचा वलोड घेऊ. हे पाहा ना डोक्यावर बसरेल ना. अशा ना अजून रोज पळकन अशीच. हो चालवा घरी. जास्त लांब नको लावू ना. हा कायले भांडणं करायला लागते. ते शांताराम भाऊन मी राजा लहानपणापासून सोबत हा म्हणलं. अजून आमचं शिवी पण दिलं नाही आम्ही एकामेकाले. आणि तुम्ही चालल्या राजा. बंद करा ते काय तमाशा लावला तर. अरे हो ना राजा, सांग बरं शिवलाल तूच सांग बरं. माय ऐकून नाही राहिलं राजा. हे आपण लगा लहानपणापासून सोबत आलेला आहो, खेळलेला आहो, तरी अजून काका कू नाही राजा. हे पाय बरं राजा. हे नसतेच आपता आहे ना. फालतू अशानं मग कसं मोठे भांडणं होत असते. निपटो बरं काय आहे तर. जा रे वारे घरात वारे बाकीचे काय तमाशा पाहू राहिले. लय मजा आहे का तुम्हाला लोकांचे भांडणं पाहण्यात. वा घरी वा आपल्या आपलं पाहणं स्वतःचं. काय लोकांच्या घरी तोंड घालू राहिले. चला वा घरी वा. चल बस झाला आता. नाटकं नको करू शिल्लकचे. लय भांडणं करायचा शोक आहे का तुले. चल घरी वा पटकन. शिवलाल भाऊ सांगून द्या तिला आत्ताच. माया नादी नको लागू म्हणा तिले. आत्ताच सांगू राहिली. मी बी शांताबाई हो म्हणलं. हवं जाणं कोय कुत्रे. काय घरात होय काय येऊ राहिली. अव जाणं घरात जाणं मुकाट्यानं. काय लांबण लावू राहिली आता. निपटलं ना आता. चल भाई घरात होय. आणि याच्यानंतर शिल्लक धंदे करायचे नाही आता. मुकाट्यानं खरकट्याची बकेट भरायची एखादी आणि तिकडे नेऊन टाकायचं. चल भाई घरात होय आता. जरे शिवलाल जाऊ दे बरं. काही लोड घेऊ नको. चालूच राहते. काही टेन्शन घेऊ नको तू. अरे काही नाही हो चालतेच आहे. बरं जाऊ द्या. काही मी टेन्शन नाही घेत. तुम्ही नका घेऊ. चला. तर चला मित्रांनो, अशाच एका गमतीशीर विषयासोबत पुन्हा भेटू. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.